ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक विभागातील शिक्षण विभागात शिक्षक भरती व शालार्थ आयडी संदर्भातील गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक SIT सक्रिय झाले असून विभागातील अनेक शाळा अधिकारी संस्था चालक चौकशीच्या कक्षेत आले आहेत। या तपासामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। तपासात काही शाळांमध्ये बिंदू नामावलीची पडताळणी न करता तसेच आवश्यक जाहिरात न देता शिक्षक भरती केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। काही प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शासनाकडून वेतन काढण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नाशिक आदी जिल्ह्यातील अनेक शिक्षक संस्थांची भरती प्रक्रिया, सेवा पुस्तके, संस्थांचे प्रोसिडिंग बुक तसेच शालार्थ प्रणालीतील नोंदी तपासण्यात येत आहेत। या प्रक्रियेत काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याने संबंधित संस्था चालक, मुख्याध्यापक व काही अधिकारी यांची चौकशी करण्यात आली आहे। या प्रकरणात माजी शिक्षण संचालक नितीन उपासनी, बीबी चव्हाण, नितीन बच्चाव यांचे नावही तपासात समोर आले असून त्यांच्या भूमिकेबाबत तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे। तपासात काही प्रस्तावना नियमबाह्य मंजुरी दिल्याचा तसेच शालार्थ प्रणालीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात संबंधितांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी निधीचा गैरवापर व कट कारस्थान अशा गंभीर गुन्ह्याखालील कारवाई होण्याची शक्यता आहे। यामध्ये IPC 420, 465, 468, 471, 409 व 120B या कलमांखाली गुन्हे दाखल होऊ शकतात। SIT कडून अनेक शाळांची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात येत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।